previous videos which I have already uploaded on YouTube. So kindly go through it and understand the meaning of the poem again. Now see our third question. What is it that makes life worth living? Give 4 points. आयुष्य जगण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी खूप आवश्यक आहेत ज्याच्यामुळे तुमचं लाईफ वर्थ होतं, खूप चांगले आणि उत्कृष्ट होते. अशा 4 मुद्दे त्यांनी तुम्हाला लिहायला लावलेले आहेत. इथे कवितेचा आधार घेऊन मी काही मुद्दे तयार केलेले आहेत. तुम्हीही स्वतःचे तयार करू शकता. जस्ट सी, लाईफ इज वर्थ लिव्हिंग फॉर फॅमिली, फ्रेंड्स, फॉर डिफरंट एक्सपिरियन्सेस, फॉर डिफरंट कलर्स, फूड्स अँड जॉयज ऑफ द लाईफ. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं उत्तर तयार करू शकता. आन्सर इज ऑलरेडी देअर. नाउ सी हिअर, I put box for the word turbulent, and even I wrote question 10 turbulent, question 10 for glisten, and at the end of the poem sensible, question 10. तुमचा 10 नंबरचा जो वर्कशॉपमधला प्रश्न आहे हा या शब्दांशी निगडीत आलेला आहे. आणि झालंय असं की ही जी विशेषणं आहेत त्या विशेषणांशी संबंधित नावं, मग ती भाववाचक नावं असतील किंवा कॉमन नाउन्स असतील, कोणतीही नाउन्स जी आहेत ती तुम्हाला या ॲडजेक्टिव्हसाठी यू हॅव टू राईट अ पर्टिक्युलर नाउन विच सूट्स मोस्ट टू द ॲडजेक्टिव्ह टर्ब्युलंट, टू ग्लिसनिंग अँड टू सेन्सिबल. मग यासाठी तुम्ही बघा मुलांनो, या उत्तरात तुम्हाला मिळणार नाही आहे, या कवितेत तुम्हाला याचं उत्तर मिळणार नाही आहे, पण तुम्ही हे उत्तर तयार करणं जे आहे ते पुस्तकातल्या दिलेल्या काही विशेष शब्दांसोबत. जसं बघा इथे टर्ब्युलंट इमोशन हा ऑलरेडी एक वर्ड आलेला आहे, त्यामुळे तो इमोशन्स मी इथे यूज करू शकते. साधारण 4 मला द्यायचे असतात कम्प्लीट द वेबमध्ये, आणि मग त्यांनी जर टर्ब्युलंट दिलेलं आहे आणि पुढे उत्तर देताना इमोशन दिलं तर तुम्हाला लक्षात येते की नाऊन लिहिणं अपेक्षित आहे. मग या पद्धतीनं तुम्ही तुमचा हा प्रश्नही तुमच्या कवितेचं नीट निरीक्षण केलं तर सोडवू शकता. पुढचा बघा, लास्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. द पोएम हॅज लेफ्ट द लास्ट स्टॅन्झा इनकम्प्लीट. The poet has left the last stanza incomplete. What line will you add to complete it? कवीने त्याच्या कवितेचे शेवटचे कडवे जे आहे ते अर्धवट सोडलेले आहे, इनकम्प्लीट सोडलेले आहे. कोणती लाईन तुम्ही स्वतः ॲड कराल ते पूर्ण करण्यासाठी? कविता जर तुम्ही ओघानं वाचली तर तुमच्या लक्षात येते, अगदी तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये लाऊड रिडिंग जरी ऐकलं तरी लक्षात येते की लास्ट वर्ड टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. मग इथे तुम्हाला कोणतं वाक्य लिहिणं अपेक्षित आहे? ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, यू स्टार्ट टाईंग स्लोली. म्हणजे कविता म्हणतानाच आपण ओघामध्ये बरोबर लक्षात येतोय की आपण जगत नसून, चांगल्या सुज्ञ सल्ल्यांपासून कधीतरी दूर पळून जात नसून, तर आपण हळूहळू मरत आहोत. या अर्थाने कवितेचा आपण इंटेक्स्ट क्वेश्चन्स जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत. Students, we'll continue with the English workshop of You Start Dying Slowly. Your very first question is based on the message which is the most suitable message from the poem or which suits most to this poem. Choose the one that suits this poem best. So see, they have given 5 examples, and out of that 5 sentences you have to choose appropriate and the most suitable sentence which gives you the gist line of the same poem. Fact file. You Start Dying Slowly is a fact file, whatever it may be, may give you. Second, fulfill all your dreams and unfulfilled desire. The poem is about be yourself and do what your heart tells you. Accept all the possible changes or risk that you have taken. Keeping your self-esteem intact, just try to relax in life. Out of 5, at least 3 sentences are with the same meaning, but still they are different if we compare these 3 sentences to the poem or the paraphrase of the poem. Just see, fulfill all your dreams and unfulfilled desire is the most appropriate sentence as far as my concern. So you can go with it. Or the second one is, see, be yourself and do what your heart tells you is also important sentence, and it also gives in your second stanza of the poem. So it is
your choice which example is the most suitable sentence for the answer. It's up to you which sentence you have to choose. Second question, state the following. म्हणजे मुलांनो, दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नांची डिरेक्ट उत्तरं द्यायची आहेत जी की तुमच्या कवितेमध्ये दिलेली आहेत आणि त्याचबरोबर आता जर प्रश्नांची उत्तरं मला इंग्रजीत लिहायची तर वारंवार मी ते मराठीत सांगण्याची गरज नाही. कुठे अडत असाल तर पुन्हा पॅराफ्रेजचा व्हिडिओ बघा, लाऊड रीडिंगचा आणि एक्सप्लेनेशनचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ बघा. आता थीम आणि सेंट्रल आयडियावर पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, या कवितेतली थीम स्पष्ट करणारी वाक्य कोणती आहेत ती तुम्ही शोधायची आहेत. तिसरा प्रश्न, कोणत्याही 3 कॅरेक्टरिस्टिक सांगायच्यात, म्हणजे 3 गुणवैशिष्ट्य सांगायची डल आणि अनइंटरेस्टिंग पर्सनची किंवा पर्सनॅलिटीची. मग आता आपण प्रश्न डिरेक्टली बघूयात. थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. Poem inspires us to fulfill all our dreams and desires. We must follow our heart. If we do not chase our dream, we start dying slowly. In simple word or in simple and easy sentences, I have written the central idea. You can utilize it, or even you can see our appreciation video or explanation video for the same central idea and the theme. Line that provides evidence of the theme. We have to find the exact lines where we get the exact idea of the theme of the poem. If you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly is the theme line. 3 characteristics from the poem that makes a person dull and uninteresting. If you do not travel, if you do not read, if you do not listen sounds of life, these very first stanza and very first 4 lines are indicators of the dull and the uninteresting person. If you do not appreciate yourself, it means you are dull. If you do not change your routine, if you do not wear different colors, almost each and every line indicates the aspects or the characteristics of dull personality. So you can write as per your choice. Our third question is, pick out 4 adjectives from the poem and write them down with noun they describe. मुलांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि लक्षात का घ्यायचा आहे तर तुमच्या लँग्वेज स्टडीमधला कंप्लीट द वेब हा जो प्रश्न येतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल स्कूल हा शब्द दिला आहे, पण कडेची जी वेब तुम्हाला पूर्ण करायची आहे तिथे त्यांनी जर लिहिलं आहे राईट, स्कूल राईट, देन हिअर यू हॅव टू राईट द व्हर्ब, वेब ऑफ द व्हर्ब. Verb means write, read, speak, play. In the school, what we do, what will be our activities, these activities, your actions, you have to write in the verb, of verb. If they asked about verbs, but here they have talking about adjective and nouns. Again, I'm taking same example of school. School, bench is the example given by them for the word school. स्कूल या शब्दासाठी त्यांनी बेंच हे वेबमधलं उदाहरण दिलं. याचा अर्थ बेंच हे नाऊन आहे, नाम आहे. मग तुम्हाला ती नामांची वेब, नामांचं संजाल पूर्ण करायचं आहे. हिअर मोस्ट ऑफ द टाइम आय हॅव ऑब्झर्व दॅट मेनी स्टुडंट्स गॉट कन्फ्युज्ड अँड गेट लेस मार्क्स. एवढ्या सोप्या प्रश्नामध्ये मुलं 2 पैकी मार्क घालवून बसतात. त्यांना संजाल कशा संदर्भात पूर्ण करायचे, कोणत्या पार्ट ऑफ स्पीचसाठी पूर्ण करायचे तेच लक्षात येत नाही. म्हणून हे कायम लक्षात ठेवायचं आहे की संजालामध्ये दिलेलं सेकंडचे उदाहरण आहे ते उदाहरण कशाचे आहे. Are used in the poem, whereas in Teenager's Prayer each stanza has 4 lines and in Basket Full of Moonlight not equal numbers of lines used in the same stanza. Now we are going to see our question number 5. What expression is repeated in the poem, how many times, and what do you think the poet emphasized it? Again, what expression is repeated? Obviously, if you do not and you start dying slowly is the expression is repeated in the very same poem and it is repeated 10 times at least. The poet
emphasizes it to lead us towards our dreams, desire. He inspires us to follow our heart, to fulfill our wishes, and if we didn't do it, then we'll definitely dying slowly. And that's why the same expression, if you do not and you start dying slowly, is repeated in the same poem. Write the opposite. Question number 6. Write the opposite of the following in the form of advice using different word or phrases. See, one is done for us. A. If you do not travel, you should travel as much as you can. म्हणजेच मुलांना सगळ्यात सोपं लक्षात घ्या. नकारात्मक वाक्य दिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध मध्ये त्यांनी दिले तुम्ही प्रवास केला नाही, च्या विरुद्ध तुम्ही प्रवास जास्तीत जास्त केला पाहिजे, जितके शक्य होईल तितका प्रवास तुम्ही करणे अपेक्षित आहे. म्हणजेच इथे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर ती जी निगेशन आहे वाक्यामधली, निगेटिव्ह आस्पेक्ट जो त्यांनी यूज केलेला आहे, नकारात्मक शब्द जे यूज केलेले आहेत ते कॅन्सल करून तुम्हाला एक्झॅक्ट विरुद्ध अर्थाचं, पूर्णतः वेगळ्या अर्थाचं वाक्य पण त्याच शब्दांचा उपयोग करून लिहायचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला नकारात्मकता दर्शवणाऱ्या क्रियापदाला ओळखायचं आहे आणि मग त्याच्या जागी सकारात्मकता दाखवणारं क्रियापद वापरून तुमचं वाक्य पूर्ण करायचं आहे. मी इथे 2च एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे. बघा, तिसरं उदाहरण पण त्यांनी करून दिलेलं आहे. यू किल युअर सेल्फ एस्टीम, यू शुड कीप अप युअर सेल्फ एस्टीम. म्हणजे किल्सच्या अपोजिट त्यांनी शुड कीप अप. किल म्हणजे तुम्ही तुमचा आत्मप्रतिष्ठा जी आहे ती मारून टाकली पाहिजे. याच्या विरुद्ध त्यांनी वाक्य तयार करून दिले, तुम्ही तुमच्या आत्मप्रतिष्ठेची जपणूक केली पाहिजे. कीप अप युअर, शुड कीप अप, केलीच च पाहिजे म्हणजे कंपल्शन दाखवण्यासाठी त्यांनी शुडचा यूज केलेला आहे. आता आपण 4th सेंटेन्स बघू. यू बिकम अ स्लेव्ह ऑफ हॅबिट, यू मस्ट नॉट बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट. इथे मस्ट नॉटचा उपयोग केलेला आहे. त्यांनी इथे नकारात्मकता वापरली नाही, बिकम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होता, आम्ही आमच्या सवयींचे गुलाम होणार नाही, या अर्थानं आपण यू मस्ट हा शब्द घेतलाय. यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स, यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स, यू मस्ट स्पीक टू स्ट्रेंजर्स. मग रिफ्यूजच्या ऐवजी मी मस्ट हा शब्द पुन्हा इथे यूज केलेला आहे. यू डू नॉट चेंज युअर लाईफ, यू शुड चेंज युअर लाईफ. तुम्ही तुमचे आयुष्य बदलते ठेवले पाहिजे. यू रिफ्यूज टू टेक द रिस्क, यू शुड टेक रिस्क. तुम्ही धोका पत्करायला नकार देता, विरुद्ध वाक्य मी तयार केलेलं आहे, तुम्ही धोका पत्करलाच पाहिजे. Now see our question number 7. It is an interesting question. Here you have to write a paragraph using given points and even you have to give interesting title to that paragraph. मुलांनो, मी इथे काय केलेलं आहे, त्यांनी मुळात टायटल खूप छानसं फ्रेम करून दिलेलं आहे, तरी तुम्ही एखादं वेगळं टायटल यूज करू शकता. पण इथे दिलेल्याच माहितीचा उपयोग करून आपण कशा पद्धतीनं वाक्य तयार करू शकतो. पुस्तकातली जी माहिती आहे ती मी तिथेच ठेवलेली आहे, तिथेच पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे. हिअर आय पुट बॉक्स अँड इन दॅट बॉक्स आय हॅव रिटन फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन or the third person pronoun, and at the same time I used modal auxiliary or the helping verb, and then I finished with the remaining sentence. Simple trick to frame sentence to utilize information we already have in question set. म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये असणारी पॅरेग्राफ तयार करण्याच्या संजालचा उपयोग करून, वेबचा उपयोग करून तयार करण्याच्या प्रश्नांचा पूर्णतः आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल दिलेल्या माहितीचा. थोडक्यात काय, द इन्फॉर्मेशन गिव्हन बाय देम इन युअर क्वेश्चन पेपर, यू हॅव टू युटिलाइज दॅट इन्फॉर्मेशन प्रॉपरली, अँड to utilize that information you have to use proper pronoun and proper verb. Again see, we have to get rid of. आता या पहिल्या वाक्याचं get rid of one bad habit at a time. एका वेळी आपण आपली एक वाईट सवय सोडा. मग यासाठी मी वाक्य काय तयार केलंय, we have to get rid of. म्हणजे तुमच्या दिलेल्या वाक्याचाही उपयोग झाला आणि शिवाय तुमचं एक पूर्ण व्याकरणदृष्ट्या वाक्य तयार झालं. We can avoid negative thoughts, be positive. One have to trust oneself, one have to trust oneself, or we have to trust ourselves. जर तुम्ही we वापरणार असाल तर we, ourselves, oneself या ह्यानं तुम्ही जाऊ शकता. We have to love what we do. Whether it is dancing, singing, reading and cooking. See here I have used simple sentence to
स्ट्रेंथन माय पॅरेग्राफ, माझ्या दिलेल्या परिच्छेदाला ताकद मिळवून देण्यासाठी, अर्थपूर्ण पॅरेग्राफ बनवण्यासाठी मी अगदी सोप्या वाक्यांचा उपयोग करून तिसऱ्या मुद्द्याच्या आधारे साधारण 3 ओळी तयार केल्या. शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. लर्निंग अँड रिवायझिंग मेक्स वर्क सुटेबल, इझी अँड जॉयबल. बी हंबल, respect and welcome. Accept each day with smile to live a life better. Be humble, respect each and everybody. Welcome each day of life and make it enjoyable. You can frame simple sentences. Can use our poem to conclude paragraph. We have to hear the sounds of life. And in this way you can frame easy and lengthy paragraph to get good marks in the paragraph writing. Our next question is complete the following table. If I do this, I shall. If I travel, I'll get new experience. If I travel, I shall be able to see new places. If I read, I shall learn new things. If I change bad habit, I shall become a good person. If I don't make friends, my life would become boring. Everyone needs inspiration to move ahead or make progress in our life. Things which inspire us to live better life are our family, friends, movies, successful people, teacher. Complete the web diagram. In our in-text question, in the very first video, I have completed the same web. Turbulent means unsteady. What is unsteady? If we consider a poem turbulent emotions, unsteady emotions, turbulent situation, turbulent time, turbulent mob, turbulent weather, turbulent waves. Here students जर मराठीतच पाहायचं झालं तर अस्थिर सिच्युएशन, प्रसंग, अस्थिर वेळ, अस्थिर गर्दी. मॉब म्हणजे खूप मोठ्या संख्येने जमा झालेला समुदाय. समुदाय या अर्थानं अस्थिर समुदाय, अस्थिर हवामान, अस्थिर लाटा. म्हणजे या अर्थानं तुम्ही तुमची वेब जी आहे ॲडजेक्टिव्ह आणि नाउन्सची जी की आपण तिसऱ्या प्रश्नात पाहिली तीच इथं तुम्हाला पूर्ण करायची आहे. इनटेक्स्ट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये ही सुरुवातीच्या साईडला मी हे लिहून दिलेलं होतं. ग्लिस्निंग म्हणजे चमकणारे. या अर्थानं मी शब्द घेतलेले आहेत. ग्लिस्निंग हेअर, ग्लिस्निंग माउंटेन, ग्लिस्निंग फेस, ग्लिस्निंग मेकअप, ग्लिस्निंग मेकओव्हर. सेन्सिबल ॲडव्हाइस, सेन्सिबल पर्सन, सेन्सिबल आयडिया अँड सेन्सिबल मीट is our last question. Happiest day in my life. Question number 11. It is very interesting question. See, they have given questions and you have to frame paragraph. In the particular poem in English workshop, they have emphasized on the paragraph writing from the chit chat session to the last question, up to the last question. They tell you to write the paragraph. See, note down the points and you have to write the happiest day in my life. Describe. Use your first question. Do you remember the exact day and date? I still remember the exact day and date of the happiest day in my life. It was 23rd June 2013. It was Wednesday. Obvious, it was the day when I got 89% in the exam. My parents were waiting for me. I went in net cafe to check my result because Papa's mobile was exactly not working on that day. When I showed my result to my mother, she embraced me in her arm. Papa went out to buy sweets without wishing me, but with a great joy. ही जी परिच्छेद आहे तुमच्या रिझल्टच्या नंतरचा, त्या सगळ्याची उत्तरं जी आहेत ती दिलेल्या प्रश्नांनुरूप मी वाक्य तयार करून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने सोप्या वाक्यांचा आणि एका ठराविक काळाचा, जसं इथे मी पास्ट टेन्सचा उपयोग केलेला आहे, घडून गेलेला दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस, या अर्थानं आपण हा पॅरेग्राफ लिहिण्याचा प्रयत्न केला. तुमचं उत्तर कदाचित वेगळं असेल. यू कॅन राईट युअर ओन आन्सर. यू जस्ट हॅव टू गो थ्रू द क्वेश्चन्स अँड राईट सिम्पल सेंटेन्सेस ॲज पर द क्वेश्चन अँड फ्रेम इट आउट इन अ पॅरेग्राफ. Now see question number 8. Describe any other emotion you felt
that day. Now with the help of the guidelines, write a short paragraph, at least 100 words about the happy day. Give suitable title for your narrative write-up. म्हणजे हा जो एक दिवस त्यांनी सांगितला, आता हॅपीएस्ट डे इन माय लाईफ या प्रश्नानुसार मी तयार केलं. विचारलेल्या प्रश्नांनुसार तुमच्या आठवणीतला दिवस वेगवेगळा असू शकतो. खालच्या परिच्छेदाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी वरची उत्तरं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली होती. Use internet, any book to write 4 inspirational and motivational quotes related to the message in the poem.